सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. गेले खूप दिवस झालं मुलांचा प्रश्न होता की सर CP मुंबईचा भरतीचा जो लेखी परीक्षा पेंडिंग आहे त्या लेखी परीक्षेचा म्हणजेच पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, हा वारंवार प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की सर गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, GK GS असेल, करंट अफेअर असेल किंवा बाकी सगळंच हे कशा पद्धतीनं असणार आहे किंवा 4 घटकाचं वेगवेगळं येईल का, जसं की पोलीस शिपाई असेल, त्याच पण चालक असेल, नंतर बॅट्समन असेल आणि कारागृह असेल, याच्यामध्ये काही फरक होतील का, तर त्याच्यावरतीच आपण आज विश्लेषण घेणार आहोत की कशा पद्धतीनं CP मुंबईचा पोलीस भरतीचा लेखीचा हा पॅटर्न असणार आहे, यावरतीच आजचं विश्लेषण असणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं विश्लेषण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याच पद्धतीनं आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी मोफत तुमच्या होम पेजवरती फ्रीमध्ये मिळून जाईल. तर लेखी परीक्षा येणाऱ्या काही दिवसांवरती राहिलेली आहे. कालसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की शेवटच्या टप्प्यामध्ये जो स्वतःला अपडेट ठेवेल त्याच पद्धतीनं त्या फ्लोमध्ये वाहत जाईल, किंबहुना फास्ट वाहेल, म्हणजे जास्त अभ्यास करेल शेवटच्या दिवसांमध्ये, तर तोच विद्यार्थी, तोच मुलगा मुलगी ही फायनल सिलेक्शन यादीमध्ये असणार आहे. आता पेपरचं वाट बघून मानसिक त्रासामध्ये जाणार, डिपार्टमेंट पण काय सांगत नाही आहे, पुढं जाणार का, नाही जाणार का, पुढच्या आठवड्यात होणार का, वगैरे वगैरे. तर ह्या मानसिक त्रासामुळं भरपूर विद्यार्थी त्रासलेले आहेत. मी सांगितले आधीच तुम्हाला 5-6 जिल्ह्यांमध्ये मी ह्या 10 दिवसामध्ये फिरलेलो होतो, 10-12 दिवसांमध्ये. तिथं मला काही मुलं मुली जी भेटलीत त्यांचं मानसिक संतुलन हे वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि होणारच आहे, कारण की त्रास हा होतोच होतो. कारण कोणत्याही पद्धतीनं एक परिपत्रक काढल्यानंतर अजूनपर्यंत हा महिना संपत आला, फक्त 1 दिवस राहिलेला आहे, तरीसुद्धा डिपार्टमेंटला ह्या गोष्टीची जाग नाही आहे. आता विषय अशा पद्धतीनं की हे लेखी परीक्षेचं कसं होणार किंवा पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे, ह्याच्यासाठी गेले 2 महिन्यापूर्वी मी एक 22 प्रश्नपत्रिका संच जो आहे 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये झालेले प्रश्न संच एकाच PDF मध्ये होते. ते विद्यार्थ्यांना आपण सेंड केलेले होते आणि त्याचा एकच हेतू होता की पॅटर्न समजून घ्या म्हणून. एकच हेतू होता. मी वारंवार सांगत होतो की त्या पोलीस भरतीच्या पेपरमधली ऑदर जिल्ह्याच्या ज्या सगळ्या घटक आहेत ते पेपर झालेले एकत्र केलेले होते एकाच PDF मध्ये आणि ते मी पूर्ण विद्यार्थ्यांना सेंड केलेले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांचा पॅटर्न समजून आला आणि जे विद्यार्थी लेट जॉईन झालेत किंवा ज्यांना भेटलं नाही किंवा ज्यांनी विचारलंच नाही, अशा विद्यार्थ्यांचे आता मेसेज येतात की सर कशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे, 25-25-25 असणार आहे का किंवा काही चेंजेस होतील का, ह्याच्यावरती सारखे मेसेज आहेत. तर लक्षात घ्या, एक घटक तुमचा सोडून म्हणजे चालकचा घटक सोडून तुम्हाला बाकी 3 घटकासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, कारागृह असेल, शिपाई, बॅट्समन आणि कारागृह. चालकला फक्त एक ॲडिशनल सब्जेक्ट आहे 5वा, तो म्हणजे जे काही RTOचे रूल्स रेग्युलेशन असतील किंवा मोटर वाहन अधिनियम असेल, कायदे असतील त्याच्यावरती हा 5वा सब्जेक्ट ॲड झालेला आहे. बाकी 3 सब्जेक्टला सेम पोर्शन आहे. 4च घटक आहेत, 25-25-25 मार्कांचं. काल 4ही घटकमध्ये ॲट अ टाईम सांगून देतो मी, आणि प्रत्येक याच्यावरती व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ पण नाही आणि तुम्हाला पण वेळ नाही. सो ह्या 3 घटक सोडून 4था घटक जो आहे चालकचा, त्याला फक्त काय आहे, 5वा सब्जेक्ट हा ॲडिशनल झालेला आहे. आणि बाकीच्या घटक जे आहेत त्यांना 4-4 सब्जेक्ट आहेत आणि 25-25-25-25 असं जरी असलं तर ह्याच्यामध्ये बदल होतील का, तर एक लक्षात ठेवा, माझा एक्सपिरियन्स अनुभव सांगतोय पाठीमागचा, 3 सब्जेक्ट ह्याच्यामध्ये हे समानच असणार आहेत, 25-25-25. ह्याच्यामध्ये कुठले 3 सब्जेक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये मराठी ग्रामर एक आहे 25 मार्काला, गणित 25 मार्काला, बुद्धिमत्ता 25 मार्काला. असे 3 सब्जेक्ट जे आहेत ते 25-25-25 येणारच, 25-25-25 येणारच. फक्त काय झालं तर मागे 1-2 प्रश्न होईल, नाहीतर नाही होणार. बघा काय म्हणतोय, 22 विचारतील तिकडे 26 विचारतील किंवा 23 विचारतील तिकडे 27 विचारतील, अशा पद्धतीनं होईल तो विषय. पण मॅक्झिमम प्रश्न हे त्या मराठी ग्रामरला हे 25 पैकी 25 असणारच आहे, लक्षात ठेवायचं. गणितला 25 पैकी 25 असणारच आहेत. बुद्धिमत्तेला सुद्धा 25 पैकी 25 प्रश्न असणार आहेत. सो अशा पद्धतीनं गणित बुद्धिमत्तामध्ये प्लस मायनस होऊ शकतो, तो पॅरलल सब्जेक्ट आहेत. गणित बुद्धिमत्ता एकमेकाला पॅरलल सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. मग गणितातले 2 प्रश्न एक्स्ट्रा विचारू शकतात, बुद्धिमत्तातले 2 प्रश्न कमी विचारू शकतात. म्हणजे 25 मार्काला जर गणित असेल तर 27 विचारू शकतात आणि 25 मार्काला जरी बुद्धिमत्ता असेल तर तिथं 23 विचारू शकतात. असं होणार, काय विषय नाही. पण 25-25-25 पॅटर्न हा तिथं लागणार. आता विषय अशा पद्धतीनं आहे की GK GS वगैरे, करंट अफेअर वगैरे, हिथं मात्र चेंजेस होणार 100%.
ह्याच्यामध्ये भरपूर पोर्शन आहे. म्हणून तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करत असताना जे 100% पैकी 75% पोर्शन जो आहे त्याच्यावरती भर द्या म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं. जसं की मराठी ग्रामर, गणित आणि रिझनिंग, बुद्धिमत्ता या 3 सब्जेक्टवरती तुम्हाला भर द्यायला सांगितलं होतं. कारण की 75 प्रश्न ह्याच्यावरती येणार आहेत आणि 75 पैकी ह्या 3 सब्जेक्टला जो 70 कमीत कमी 70 प्लस मार्क घेईल तो या येणाऱ्या 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये फायनली वर्दीवर असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ह्याच्या आधी पण सांगितलं 1.5-2 महिन्यापूर्वी आणि आता पण तेच सांगतोय. आता उरला घटक GK GS आणि बाकी सगळेच, त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट आहेत. मग बघायला गेलं तर जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आहे, नंतर सायन्स आहे, बाकी सगळंच आहे त्याच्यामध्ये. करंट अफेअर आहे. आता करंट अफेअर म्हणजे तर चॅलेंजिंग विषय असतो CP मुंबईला. आता काही मुलांचं सुद्धा GK GS चांगलं असू शकतं लक्षात ठेवायचं. पण करंट अफेअर जर कमी असेल तर ते मुलगा मार खातोय, लक्षात ठेवायचं. ज्या कास्टला, ज्या समांतर आरक्षणाला जागा कमी आहेत त्या मुलांमध्ये हा मोठा प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवायचं. आणि ज्या कास्टला जागा जास्त आहेत तिथं प्लस मायनस 1-2 झालं तरी काय एवढा फरक पडणार नाही. कारण की समजा 10व्या नंबरला सिलेक्शन होणार असेल तर 12व्या नंबरला झालं तर काय प्रॉब्लेम आहे, सिलेक्शन होणारच आहे अशा पद्धतीनं. सो हा विषय खूप महत्त्वाचा आहे. GK GSला प्लस मायनस होणार 100%. 25 जरी प्रश्न असतील 25 मार्कांसाठी तर तिथं प्लस मायनस हे होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. इतिहास भूगोलला 4 येतील, 8 येतील, 10 येतील काय सांगता येत नाही. सायन्सला किती येतील ते पण सांगता येत नाही. त्याच पद्धतीनं करंट अफेअरवरती 8 येतील, 9 येतील, 10 येतील काही सांगता येत नाही. सो चेंज फक्त होणार ते GK GS करंट अफेअरला फक्त. बाकी तुमचं मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामरला काहीही चेंजेस होणार नाहीत. तिथं 75 प्रश्न हे ठरलेले असणार आहेत. लय तर 73, 74, 75 हा असा विषय होईल. 75 समजा. पण महत्त्वाचा विषय म्हणजे बाकीचा जो विषय आहे GK GS आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम म्हटलं तर करंट अफेअरसुद्धा. आणि करंट अफेअर हे काय डिस्ट्रिक्ट लेवलचं, स्टेट लेवलचं विचारत नाहीत. मॅक्झिमम त्यातले 3-4 प्रश्न हे चॅलेंजिंग असणार आहेत, जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलचे, जागतिक लेवलचे प्रश्न हे विचारणार आहेत. जेणेकरून तुमची अभ्यासाची लेवल, तुमच्या अभ्यासाची पातळी हे सुद्धा चेक केलं जाईल त्याच्यामध्ये. समजलं काय म्हणतोय? तर अशा पद्धतीनं जे काही महत्त्वाचा विषय होता की सर पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे की 25-25-25-25 म्हणजे 100 प्रश्न हे पॅटर्ननुसार येतील का, ठरल्याप्रमाणे येतील का, तर 75 प्रश्न हे ठरल्याप्रमाणे येतील आणि उर्वरित 25 प्रश्न जे आहेत GK GS करंट अफेअर तिथं फक्त प्लस मायनस होणार आहे. मी काय म्हणतोय का आलं, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स असेल, करंट अफेअर असेल आणि सो ऑन. सो त्याच्यामध्ये भरपूर पोर्शन आहे. तुम्हाला मी आधीच सांगितले की हा GK GS हा समुद्र आहे. ह्याच्यात काय येईल हे कुणी सांगू शकत नाही, काय येईल सांगू शकत नाही. जर करंट अफेअरमध्ये बघायला गेलं तर 3 प्रश्न ते 4 प्रश्न हे स्पोर्ट्सवरती डिपेंडिंग असणार आहे. अजून पण सांगतोय 3 ते 4 प्रश्न हे स्पोर्ट्सवरती असणार आहेत. मग तुम्ही ठरवायचं की कशा पद्धतीनं अभ्यास करायचा. त्याच पद्धतीनं इतर मागच्या ज्या 22 प्रश्नपत्रिकेमध्ये जर प्रश्न बघितलं तर विधानसभा, लोकसभा, विधान परिषदच्या जे काही सीट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं मुंबईला सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात विधानसभा, लोकसभा, विधान परिषदवरती. त्याच्यावरती 1-2 प्रश्न असतील तर इथंच तुम्हाला 5 ते 6 मार्कांचा विषय परफेक्ट झाला. पण तुम्हाला तोंडपाठ करावे लागतील ते जे प्रश्न आहेत ते, कारण की सीट्स या काही तोंडी किंवा लगेच येऊ शकत नाहीत. त्याचे आकडे ठराविक ते पाठच करून तुम्हाला जावे लागतील. अशा पद्धतीनं तयारी करत असताना ट्रिकी पद्धतीनं तयारी करायची आहे. 75 पैकी तुम्हाला 70 प्लस घ्यावे लागतील आणि इकडं तुम्हाला 25 पैकी कमीत कमी 15-17 प्लस जर झालं तर 100% तुमची सीट निघली म्हणून समजायचं, तुम्हाला गुलाल लागला म्हणून समजायचं. समजले? तुम्हाला फायनल सिलेक्शनमध्ये तुमची निवड होणार हे मात्र नक्कीच. त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते वारंवार पाठीमागं खूप दिवस झालं सर पॅटर्न कसा येईल, तर पॅटर्नवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा अशाच पद्धतीनं राहील, ह्यात काही शंका राहणार नाही. 4था सब्जेक्ट आहे तो फक्त अपडाऊन होईल. बाकीचे 3 सब्जेक्ट जे आहेत ते ॲज इट इज पुढं कंटिन्यू होतील, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आतासुद्धा जर अभ्यास करायला नसेल तर कशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी वारंवार सांगितलेलं आहे की कोणकोणते प्रश्न येतील. 90 ते 92 प्रश्न मी सांगितलेला जो पोर्शन होता त्यातलाच येणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी, काही विद्यार्थ्यांनी तो इग्नोर केलेला आहे, मी सुद्धा बघितलेला आहे. तरीसुद्धा परत एकदा मी पोस्ट करतोय दुपारी 1-2 वाजता, तो परत एकदा बघायचा आहे आणि त्यातलाच सिलेबस परफेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला 90 प्रश्न हे त्यातलेच राहतील, एवढं लक्षात ठेवायचं. सो पोर्शन जास्त आहे, मात्र अभ्याससुद्धा करावा लागेल. लेखीच्या विषयामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. डिपार्टमेंट काही पण करू शकतं, त्यांना चान्स मिळाला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण एक्झाम घेऊ शकतं. सो कुणीही कुणावरती विश्वास ठेवू नका. वारंवार सांगतोय, स्वतःला अपडेट ठेवा अगदी पेपरच्या लास्टच्या सेकंदापर्यंत.
तर आणि तरच तुमची एक जागा ही फिक्स असू शकते. नाहीतर आत्ता जर दुर्लक्ष केला, हा सांगतोय तो सांगतोय, पुढं जाणार आहे, डिसेंबर नंतर होणार आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये झाली, तर मग तुम्ही त्यांना फक्त नावं ठेवणार, दुसरं काही करणार नाही. तुम्ही फक्त त्यांना नावं ठेवणार, दुसरं काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. पण तुमच्या पायावरती तुम्ही स्वतः कुऱ्हाड मारून घेतला हे मात्र नक्की. येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सांगा की जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पद्धतीने अपडेट घेणार नाही. 100% पेपरची तयारी करेन. जेवढं काही रिव्हिजन करता येईल तेवढं रिव्हिजन करेन. जेवढे काही इम्पॉर्टंट विषय काढलेले आहेत त्याच्यावरती मी वारंवार नजर फिरवीन. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. समजलं काय म्हणतोय? सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत आज पोहोच केलेला आहे. अजूनसुद्धा तुम्ही पॅटर्न फिक्स केला नसेल तर अशा पद्धतीने पॅटर्न करा. 75% पैकी तुम्हाला 70% मार्क हे 3 सब्जेक्टमध्ये मिळणारच आणि इकडं तुम्हाला 15 जर प्लस घेतला तर 85 प्लस मार्क डोळे झाकून मिळू शकतात, याची नोंद घ्यायची आहे. सो अनेक गोष्ट प्रत्येक विषयामध्ये, मग मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, ह्या तिन्ही विषयामध्ये एक 3 ते 4 प्रश्न हे चॅलेंजिंग असणार. लक्षात ठेवायचं की तुम्हाला डोकं फोडावं लागेल, म्हणजे जास्त विचार करावा लागेल. समजलं काय म्हणतोय? 3 ते 4 प्रश्न हे प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे 9 प्रश्न पहिल्या 3 विषयामध्ये हे तुमचे चॅलेंजिंग असतील. ते तुम्हाला जर सोडवता आले तर 100% अजूनसुद्धा तुमची सिलेक्शनची पॉसिबिलिटी ही वाढेल, यात काही शंकाच नाही आहे. सो विषय आवडला असेल तर विनंती करतोय, आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं या व्हिडिओलासुद्धा लाईक करा, शेअरसुद्धा करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकताय. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.